रविवारी सुट्टीचं बघा, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि नॉनव्हेज असेल की नाही, तर मग त्याचं वाटण-घाटण आलं. अख्खा दिवस नुसता तो कामात जातो. आता हे जे चमचमीत चिकन तुम्हाला दिसतंय की नाही, ते बिना वाटणा-घाटणाचं आणि बिना तापाचं अगदी झटपट केलंय आणि चवीला पण बघा नाद खुळा झालेलं. तर त्यासाठी काय करायचं आहे, चिकन पहिलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. त्याला मग हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि दही हे सगळं चांगलं बघा ते चांगलं चोळून ठेवायचं. आता लगेच कढईमध्ये तेल घालायचं. तेलात मग घरात हाय नाही तेवढे सगळे खडे मसाले घालायचे. मग बारीक चिरलेलं त्याच्यात कांदा घालायचा आहे, थोडंसं परतून घ्यायचं. मग त्याच्यात बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची, हळद मीठ लावलेलं चिकन घालायचं आहे. आता याच्यातच आपल्याला घालायचं आहे बघा माऊली मसाल्यांचा काळा मसाला 1 चमचा, माऊलींचाच गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा, आपलं घरचं मग लाल तिखट घालायचं आहे बघा अर्धा चमचा, धना पावडर घालायची आणि छान हे सगळं उलतबालतं करायचं आहे. आता सुक्या खोबऱ्याचा हा किस आहे बघा, तो मी घातला 1 छोटी वाटी आणि एक काजू आणि तिळाची पेस्ट आहे ती पण 1 छोटीशी वाटी घातली. मस्त हे परतून घ्यायचं आहे आणि मग झाकण ठेवायचं. आता माऊली मसाल्यांचा काळा मसाला आणि गरम मसाला जर तुम्हाला हवे असतील तर स्क्रीनवर त्यांचा नंबर आहे, बायोमध्ये लिंक आहे, तुम्ही मागवू शकता. थोडंसंच मी बघा इथं पाणी घातलं आणि 15 मिनिटं चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर अजिबात राडा बसारा न करता मस्त चमचमीत चिकन बघा तयार झालंय. नक्की करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब